नमस्कार मित्रांनो, मी किशोर म्हसे आणि तुम्ही बघत आहात किशोर म्हसे ब्लॉग चॅनल। तर मित्रांनो, आज आम्ही जात आहोत एक माहुली किल्ल्याच्या पायथ्यालगत नंदकेश्वर हे ठिकाण आहे। या ठिकाणावरती खूप सारे मंदिरं आहेत। तिथे मंदिरं कोणकोणती आहेत ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। आणि खूप संख्येने लोक इथे जमले जातात। तर खूप गर्दी असते बघा। सगळी माणसे पुढे बसतात कडे एकदम सावकाश। तर डोंगरामध्ये जी जत्रा भरते ती त्या ठिकाणी जत्रा भरते। तर आम्हाला खूप दम लागलेला आहे। तर आदर्श पुढे गेले। तर हे बघा, दीदीने ते चप्पल हातामध्येच घेतली भर पायामध्ये। बाय कुठली का तू? वाशिमची। हां, तू इकडे बघ, किशोर म्हसे ब्लॉगवरती तू दिसणार। यूट्यूब चॅनल सबस्क्राईब कर आणि बघ। तर संध्याकाळी ब्लॉग येईल। तर आत्ता आम्ही एकदम सपाटीवरती चढलेलं आहे। आम्ही बाईक जी पार्किंग केलेली आहे ती खालीच ठेवलेली आहे। त्याच्या अगोदर एकदम दरड, एकदम रस्तासुद्धा नव्हता, तरीसुद्धा मी बाईक घेऊन येत होतो। पण यावर्षी असा विचार केला का बाईक ही खालीच ठेवायची, म्हणजे चालतच गेलं पाहिजे। तर तुम्हाला दिसतच असेल मागे माहुली किल्ला। तर दादा आपला वाशिमवरून आलेला आहे, छोटा बाबू वाशिमवरूनच ना। तर चॅनलचं नाव किशोर म्हसे ब्लॉग चॅनल। हां, तर आता तू जातोयस जत्रेमध्ये। तू अगोदर गेला होतास? हो। कशी जत्रा असते? जाम भारी असते। जसं वरती डोंगराळ का असते, तिकडे बसायचं। हां हां। आणि काय खायला असेल तर खावं। चालेल चालेल चालेल, ठीक आहे, चल भाऊ। त्यांच्यासाठी एक सुविधा केलेली आहे बघा। छान प्रकारे प्रत्येकाला ते पण फिल्टर पाणी पिण्यासाठी ठेवलेलं आहे, उपलब्ध करून दिलेलं आहे।
कुठे कुठे सागर मामाची बघा खेळणे वगैरे सगळी गाठी बांगडी नंदकेश्वर माहुलीच्या पायथ्यालगत नंदकेश्वर आहे. तिथे मोठ्या संख्येने माणसे जमलेले आहेत. तर हे बघा माझ्या पाठीमागे खूप सारे इकडे माणसं आहेत. तर आणि जत्रा जी भरलेली आहे बघा. मंदिरसुद्धा एक नव्याने बांधलेलं आहे. थोडासा पहिल्यापेक्षा बदल केलेला आहे. खूप सारे बदल आहे आणि भरपूर गर्दी आहे. निसर्गामध्ये सानिध्यामध्ये एक जत्रा भरते. एक खूप आनंद भेटतो आहे. तर त्याची एक कथा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर ते आवर्जून बघा. लक्षात नाही दिला तुम्ही. बरं आहेस ना. आवाज येत नसेल तर मी शूट करत होतो.
इथून चाला ना मग जाताना तिथं जावं. कशा थांबायला कुठं हा? हा? घे काहीतरी. नुसतं